ठीक आहे, दत काढ नको. तर सगळे चहा बिस्किट बटर चहा चपाती भात काय सगळं खाऊन आलाय ना? सकाळी सकाळी नाश्ता करून आलाय का? नाही आला ते तुमची चूक आहे आता. ठीक आहे, असो. तर आज आपण पुढचा पॉईंट घेऊयात, म्हणजेच युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, तर आपण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, ग्रॅव्हिटेशन त्यातलाच एक फोर्स आहे, म्हणजे तो तसाच एक फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनमध्ये अजून कुणाकुणाचं काय संशोधन होतं त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली, बरोबर का नाही? हो का नाही? ताड बसा सगळे, जोरात म्हणा. अरे जोरात म्हणा अजून. ठीक आहे, म्हणजे जरा टवटवीत व्हाल. अजूनसुद्धा काही लोक झोपलेले आहेत. तर मग त्याच्यात आपण कोणता सायंटिस्ट बघितला ज्यानं या ग्रॅव्हिटेशनबद्दल, न्यूटनच्या या आधी ग्रॅव्हिटेशनबद्दल नाही पण ग्रॅव्हिटेशनच्या बरोबर योग्यतेचं म्हणू किंवा त्याच्यासारखंच मोशनबद्दल आपल्याला काही लॉज दिले. कोण कोण? हां, केपलरचे किती लॉ शिकलो आपण? केपलरचे 3 लॉ. सांगा एक एक. पहिला लॉ त्याला काय म्हणायचं? फर्स्ट लॉ. हां बोला. लॉ ऑफ ऑर्बिट म्हणा फक्त. हां असं सांगायचं, लॉ ऑफ ऑर्बिट. केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनला काय म्हणतात? लॉ ऑफ ऑर्बिट. त्यानंतर केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशनला म्हणतात लॉ ऑफ इक्वल एरिया किंवा स्वेप्ट एरिया. ओके ठीक आहे, लॉ ऑफ इक्वल एरिया पण म्हणतात त्याला. त्यानंतर केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन त्याला काय म्हणतो आपण? लॉ ऑफ टाइम पिरियड और पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ठीक आहे, हे तिन्ही लॉ शिकलो ना? चला एकदा क्विकली रिवाईज करायचे सगळ्यांनी, एक साथ म्हणायचे. ओके, सिंक्रोनाइज माहिती आहे तुम्हाला, सगळं एक साथ झालं पाहिजे. चला, केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणा. बारकी पोरं बरी 5वी 6वीतली, त्यांना तरी कळतं की बाबा काय म्हणायचं असतं काय नाही. हां, केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन सांगा. मी 1 2 3 म्हणतो त्यानंतर म्हणा. हां, मागं पुढं होतंय. 1 2 3 स्टार्ट. हां, the orbit of planet revolving around the sun is an ellipse where the sun is at one of the foci. नंदनी तोंड वाकडं करू नको. तर त्यानंतर आपण शिकलो केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. 1 2 3 स्टार्ट. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. ठीक आहे, त्यानंतर तिसरा लॉ शिकलो आपण टाइम पिरियडचा. हां, थोडासा लेंदी आहे पण सोप्पा आहे. शॉर्टमध्ये म्हटलं तर स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड इज प्रोपोर्शनल विथ वॉट? क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. बरोबर? ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आहेत लॉ? हो का नाही? अजूनसुद्धा आवाज कमी होतोय बरं का, म्हणजे माझा पारा चढायच्या आत सुधरा. हां, बाकी मग माहिती आहे तुम्हाला. अजूनसुद्धा आवाज कमीच येतो तुमचा, म्हणजे बरीच लोक झोपत आहेत, अजूनसुद्धा सरळ बसलेली नाहीत, अजूनसुद्धा त्यांचा मेंदू कुठेतरी घरी आहे. क्लास अजून आपण टॉपिक सुरू करायचा आहे आजचा, त्याच्या आधी सांगतो मी, व्यवस्थित बसा, ताट बसा, मन इकडं पाहिजे, मेंदू इकडं पाहिजे. हां, आणि मी काय विचारतोय त्याची योग्य उत्तरं आली पाहिजेत, व्यवस्थित उत्तरं आली पाहिजेत, मोठ्यानं उत्तर आली पाहिजेत. घरामध्ये किती ओरडता, इकडे खेळताना किती ओरडता, एकमेकांना शिवाय देताना किती मोठा आवाज असतो, आणि नेमका अभ्यास करताना आवाज तुमचा बारीक का होतो? कॉन्फिडन्स नाही. तर हा कॉन्फिडन्स जरा येऊ द्यात. हां, बाकी इतर टिंगल टवाळी, ह्याला टॉन्टिंग मार, शिक्षकांची इज्जत काढ, हे कर, त्या गोष्टी जरा बंद करा, कमी करा. चला, तर सुरुवात करूयात आपण. आजचा पॉईंट आहे आपला न्यूटन्स. सगळ्यांनी लिहा. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, डेट लिहिली का? ओके, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सगळ्यांचं वर लक्ष आहे का? हो का नाही? हां, तर युनिव्हर्सल म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? वैश्विक, म्हणजे हा विश्वातल्या कुठल्याही 2 वस्तूंच्या बाबतीत लागू होणारा नियम आहे. ओके, तर समजून घेऊयात. माझ्याकडे सपोज एक बॉडी आहे ज्याचं मास आहे m1. ओके, ही एक बॉडी आहे, हे एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास काय आहे? m1 असं मास आहे. त्यानंतर अजून एक बॉडी आहे ज्याचं मास आहे m2. ज्याचं मास काय नंदिनी? m2. ओके, बॉडी 1चं मास आहे m1 आणि बॉडी 2चं मास आहे. आणि ग्रॅव्हिटेशननुसार ह्या 2 बॉडी एकमेकांना काय करतील? काय करतील? अरे मोठ्यानं बोला, परत एकदा सांगतोय, आता शेवटचं सांगतोय. काय करतील? या 2 बॉडी ग्रॅव्हिटेशनच्या नियमानुसार किंवा ग्रॅव्हिटेशननुसार साधारणतः एकमेकांना अट्रॅक्ट करत असतात. ग्रॅव्हिटेशन म्हणजे एक अट्रॅक्शन फोर्स आहे, बरोबर? ठीक आहे, म्हणजेच ही बॉडी m1 जी असेल ही m2च्या दिशेनं जाईल.
M2 त्याला खेचेल, बरोबर ना. त्यानंतर बॉडी M2 असेल ती कुठं येईल, कुठे येईल, M1च्या दिशेने येईल. म्हणजेच बॉडी M2 ला कोण खेचेल, ठीक आहे. आता हा जो फोर्स आहे, हा फोर्स इकडे जायचा, हा कोणी अप्लाय केला आहे, M2 ने. याला मी असं म्हणू फोर्स ऑन बॉडी 1 अप्लाइड बाय बॉडी 2 असा येतो. F12 असं लिहूयात आपण. ओके, काय लिहूयात, F12. याचा अर्थ काय, फोर्स अप्लाइड ऑन बॉडी 1 अप्लाइड ऑन बॉडी 1 बाय 2. म्हणजे ह्या बॉडीनं ह्या बॉडीवर अप्लाय केलेला फोर्स. तसंच हा फोर्स सांगा मग मला काय येईल, फोर्स ऑन बॉडी 2 अप्लाइड बाय बॉडी 1. बॉडी 2 वर असलेला फोर्स, याच्यावर फोर्स आहे ना, तो याला खेचतंय ना. आणि कुणी अप्लाय केलाय, कुणी अप्लाय केलाय, चला परत एकदा सांगा. याचा अर्थ काय, F12चा अर्थ काय, फोर्स अप्लाइड बाय बॉडी 2 आहे तो, आहे की नाही. अप्लाइड बाय आणि अप्लाइड ऑन या दोन शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. अप्लाइड ऑन म्हणजे ज्याच्यावर, बाय म्हणजे ज्याच्याकडून, कळलं. मग हा कुणी अप्लाय केलेला फोर्स आहे, M2 न अप्लाय केलेला फोर्स आहे कुणावर, M1 वर. ठीक आहे, हा सांगा, हा कुणी अप्लाय केलेला फोर्स आहे, हा कुणी अप्लाय फोर्स केलेला आहे, M1 ने, बरोबर, गुड. कुणावर, ठीक आहे, बस समजलं एवढं. ओके, ठीक आहे. तर हे ग्रॅव्हिटेशन आहे, एवढं माहिती आहे. आता याच्या संदर्भात लॉ काय, ग्रॅव्हिटेशन सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे का ग्रॅव्हिटेशन, सगळ्यांना माहिती आहे, हात वर करा. माहिती आहे सगळ्यांना, विचारू, प्रथमेश सांग. व्हेरी गुड. अट्रॅक्शन फोर्स बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. नंदिनी लक्ष दे, 4 वेळा तुझं नाव आलं या क्लासमध्ये. हे सगळं रेकॉर्ड होतं, हे सगळं पालकांकडे पण जाणार आहे, तुम्हाला माहिती आहे. मी सगळं टाकणार आहे, कळलं. तुम्ही जेव्हा जेव्हा तुमचं इकडे तिकडे लक्ष असेल त्यावेळी मी हाक मारणार, याचा अर्थ तुमचं लक्ष नाही. ठीक आहे, त्यामुळे ताट बस, सरळ बस, पुढे बस. तिच्याकडे बघूच नको तू, तिचं ती करेल अभ्यास, तुझं तू लक्ष दे, नको बघू. चला लक्ष द्या, शिकवताना लक्ष द्या, प्रामाणिकपणे लक्ष द्या. जेवढं प्रामाणिकपणे लक्ष द्याल तेवढं तुम्हाला चांगलं समजणार आहे. नाही समजलं तर परत एकदा घरी जाऊन बघा वाटलंच तर, पण लक्ष द्या. डबल होऊ देत, 3-4 वेळा होऊ देत, शाळेत आणि होते. चला, तर आपल्याकडे 2 बॉडीज आहेत. ओके, मग ह्या 2 बॉडीजमधला अट्रॅक्शन फोर्स म्हणजेच काय असतो, ग्रॅव्हिटेशन असतो, कळलं. ठीक आहे, आता हा आहे तो अट्रॅक्शन फोर्स आहे, हे जे F आपण लिहिले तेच अट्रॅक्शन फोर्स आहे. मग यांच्या संदर्भातला लॉ नेमका काय आहे, तो ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे. तोच न्यूटनने सांगितलं की या फोर्सबद्दल आपण यांच्या मासेसशी आणि यांच्यामध्ये असलेल्या अंतराशी काय संबंध लावू शकतो. ओके, तर आता या दोघांमध्ये सपोज सेंटर टू सेंटर D एवढा डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स आहे, D. ओके, या दोघांमध्ये सेंटर टू सेंटर म्हणजे याच्या सेंटरपासून ते याच्या सेंटरपर्यंत की केवढा डिस्टन्स आहे, D एवढा डिस्टन्स आहे. ओके, चला एवढी गोष्ट सगळ्यांना समजली. आपल्याकडे 2 वस्तू आहेत वैष्णवी, किती वस्तू आहेत, 2. एकाचं मास किती आहे, एकाचं मास किती आहे, आणि ह्या दोघांच्या मध्ये काय आहे, या दोघांच्या मध्ये काय आहे, काय आहे, कॉन्फिडेंटली होत्यात, चुकू दे चुकलं तर. अट्रॅक्शन फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे समान असतात, इक्वल अँड अपोजिट असतात. म्हणजे सगळ्यात पहिलं रिलेशन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, हा जो F12 असेल हा इक्वल असेल F21, पण तो कसा आहे, अपोजिट पण आहे ना, इक्वल आणि अपोजिट आहे. मग अपोजिट आपण कशाने डिनोट करतो, नेगेटिव्ह साईनने. सपोज हा एका दिशेने जात असेल आणि फोर्स वेक्टर क्वांटिटी आहे, सगळ्यांना माहिती आहे स्केलर वेक्टर, आठवते का, वेक्टर म्हणजे ज्याला दिशा पण असते. मग दिशा बदलली की त्याचं साईन बदलायचं. मग सपोज हा F12 या डायरेक्शन असेल तर F2 त्याच्या उलट्या डायरेक्शन आहे, पण दोघं पण इक्वल आहेत. दोघं पण कशा आहेत, हे जे मायनस साईन आहे ते काय सांगतं इथं, हे मायनस साईन इथं फक्त दिशा सांगतं. ओके, त्याची डायरेक्शन सांगतं, ते त्याच्या उलट्या दिशेने आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट समजली. ओके, आता दुसरी गोष्ट, आता याचा लॉ आपण समजून घेऊयात. पहिलं हे सगळं समजलं, आता व्यवस्थित लक्ष द्या. हा खूप महत्त्वाचा लॉ आहे, प्रत्येक परीक्षेत विचारला जातोच, कळलं. ठीक, लॉ काय सांगतो, हा कुठला फोर्स आहे रे, कुठला फोर्स आहे हा, म्हणजेच कुठला फोर्स आहे, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ओके, लिहितो मी ग्रॅव्हिटेशनल, लक्ष आहे का सगळ्यांचं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. ग्रॅव्हिटेशनल म्हणा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स म्हणजेच विश्वातल्या कोणत्याही 2 वस्तूंमधील ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षणाचं बल. ओके, एवढा अर्थ आहे. ठीक आहे, या एवढ्याच्या वाक्याचा. ओके, आता हे बल हे तर माहितीच आपल्याला, विश्वात कुठल्याही 2 वस्तूंमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हे आधीच शिकलोय. पण तो इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी 2 ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल, लक्ष आहे का सगळ्यांचं, डायरेक्टली प्रपोर्शनल विथ प्रोडक्ट ऑफ इट्स masses or 2 masses, product of
टू मासेस. म्हणजे ह्या ज्या दोन वस्तू आहेत त्यांच्या मासचं प्रोडक्ट. प्रोडक्ट म्हणजे काय रे? प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार, मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट म्हणजे काय? गुणाकार. प्रोडक्ट म्हणजे काय असतो रे? गुणाकार. प्रोडक्ट ऑफ ए अँड बी म्हणजे ए इंटू बी. कळलं? समजलं? मग प्रोडक्ट ऑफ मासेस काय येणार? M1 गुणिले M2, ज्याला आपण असं पण लिहू शकतो M1 M2. कळलं? कारण की दोन्हीही व्हेरिएबलच आहे तिथं. ठीक आहे, त्याच्यात नाही साईन दिलं तरी चालतं. XY याचा अर्थ काय? X गुणिले Y असतो, बरोबर ना? ठीक आहे. तर चला अर्ध स्टेटमेंट आहे, परत एकदा बघूयात. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ प्रोडक्ट ऑफ इट्स मासेस. प्रोडक्ट ऑफ टू मासेस म्हणजे हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? या दोन मासेसच्या प्रोडक्टला, म्हणजे M1 आणि M2 ला. कळालं? चला कुणाला कळालं? अर्धा पार्ट हात वर करायचा सरळ स्ट्रेट. मी विचारणार रँडमली. सांगा दिती. मराठीमध्ये सांग. हां हां सांग. चल. डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ प्रोडक्ट ऑफ टू मासेस. हे महत्वाचं आहे. प्रोडक्ट ऑफ टू मासेस हे कीवर्ड आहे त्यातलं. मी सांगितलेलं डेफिनेशन लॉमध्ये कीवर्ड झाले पाहिजेत तुमचे. कळालं? ठीक आहे, सगळ्यांना समजलं? ठीक आहे. चला हा अर्धाच पार्ट आहे, अजून लॉ पूर्ण झालेला नाही. हा अर्धा पार्ट आहे. आता इथून पुढचा. ओके, सगळ्यात पहिला कळालं डायरेक्टली प्रोपोर्शनल. याचा अर्थ माहिती आहे सगळ्यांना? डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समप्रमाण. माहिती आहे ना? एक गोष्ट वाढली की दुसरी पण वाढते, एक गोष्ट कमी झाली की दुसरी पण कमी होते. याला समप्रमाण म्हणतो. म्हणजे जे पहिल्या क्वांटिटीबद्दल होईल तेच दुसऱ्या क्वांटिटीबद्दल होतं. कळालं? आणि इनवर्स पण शिकलोय आपण, उलट शिकलोय ना. इनवर्सचा अर्थ काय रे? मला एखादं उदाहरण सांगा समप्रमाणाचं. कमी सांगू? डायरेक्टली प्रोपोर्शनलचं. सपोज पेट्रोल आहे, 100 रुपये लिटर पेट्रोल आहे, बरोबर? 2 लिटर घेतलं तर किती रुपये लागेल मला? 2 लिटर पेट्रोल घेतलं तर किती रुपये द्यावे लागतील पेट्रोल पंपवाल्याला? 3 लिटर घेतलं तर? 8 लिटर घेतलं तर? याचा अर्थ जसं मी पेट्रोल जे लिटर आहे ते वाढवते तसं इकडं त्यांचं कॉस्टसुद्धा वाढते. याला कुठलं प्रमाण म्हणायचं? 1 लिटर घेतलं तर म्हणजे कमी केलं तर कमी होते. कुठलं प्रमाण आहे हे? कुठलं प्रमाण आहे? समप्रमाण. म्हणजेच कुठलं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. कळालं? आणि इनवर्स काय असतं रे? इनवर्स म्हणजे व्यस्त प्रमाण, म्हणजे उलट होणार. एक क्वांटिटी वाढली की दुसरी क्वांटिटी काय होणार आहे? इथं कमी होणार आहे. सांगा मला एखादं उदाहरण गणितात शिकलेलं का नाही? अशा कुठल्या क्वांटिटी आहेत का की बाबा त्यांचं रिलेशन आहे का की एक वाढली की दुसरी कमी होते? ठीक आहे. माणसं, नंबर ऑफ वर्कर्स आणि त्यांनी केलेलं साधारणतः त्यांना लागलेला वेळ, काम करण्यासाठी लागलेला वेळ, बरोबर? सपोज 10 माणसं आहेत की 10 दिवसात एक घर बांधतायत. 10 माणसं 10 दिवसात एक घर बांधतायत. मग सपोज मी इकडची माणसं वाढवली तर त्यांचा वेळ कमी होईल का वाढेल? कमी होईल. 5 दिवसात एक घर बांधतील ना. 10 माणसं सपोज 10 दिवसात एक घर बांधत असतील तर मी माणसं 20 केली तर त्यांच्या कामाला लागलेला वेळ काय होईल? कमी होईल. 5च दिवसात बांधतील. 50 माणसं केलं तर एकाच दिवसात बांधतील. तुमच्या डोक्यात येते? समजलं? याला कुठलं प्रमाण म्हणायचं? याला कुठलं प्रमाण? जोरात आवाज आला पाहिजे. हां, इनवर्स प्रपोर्शन म्हणजेच कुठलं प्रमाण? व्यस्त प्रमाण. ठीक आहे, कळालं? चला पुढचा पार्ट आहे तो त्याच्याबद्दल आहे, इनवर्स प्रपोर्शन बद्दल. डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनवर्सली प्रोपोर्शनल with square of distance between them. ओके, चला ह्या अर्ध्या वाक्याचा अर्थ समजून घेऊयात. डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ प्रोडक्ट ऑफ मासेस समजलं. इनवर्सली प्रोपोर्शनल, त्याचं इनवर्स प्रोपोर्शन आहे. कुणाशी इनवर्स प्रोपोर्शन आहे? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. या दोन मासेस मधलं डिस्टन्स किती आहे? डी एवढं, आणि त्याचा वर्ग म्हणजे डीचा स्क्वेअर. आणि त्याच्याशी ते कसं? कुठल्या प्रमाणात? इनवर्स प्रोपोर्शन मध्ये. कळालं? हा पूर्ण लॉ आहे. समजलं? जर तुम्हाला परीक्षेत विचारलं राईट युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, राईट द स्टेटमेंट फॉर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, तर हे लिहायचं. ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन लिहितात. ग्रॅव्हिटेशन इज व्हॉट अट्रॅक्शन फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स. हे नाही, हा लॉ नाही आहे. कळालं? हे काय आहे? ग्रॅव्हिटेशनचा अर्थ आहे. समजलं? ग्रॅव्हिटेशनचा लॉ हा, आणि त्यानंतर त्याचं रिलेशन विचारतात, फॉर्म्युला विचारतात. ठीक आहे, पहिला हे तुम्हाला सगळ्यांना कळालं. स्टेटमेंट कुणाला कळालं? हात वर करा. हां, सिद्धी कळालं का? कळालं का नाही? तर परत एकदा वाच व्यवस्थित. सगळ्यांना कळालं? आदित्य कळालं? चला सांग, मराठीमध्ये सांग, तुला जे समजलंय ते सांग. समजून घे, महत्वाचं. पण बाकी पाठांतर तर करायचंच आहे तुम्हाला. हां बोला.
मोठ्यानं बोल, मला आवाजच येत नाही. मी काय सांगितलं ह्याच्यामुळे मला आवाज येत नाही, त्यामुळे जेवढं मोठ्यानं बोलता येईल तेवढं मोठ्यानं बोला. हां व्हेरी गुड. अजून स्क्वेअर त्या दोघांमधल्या अंतराशी, त्याच्या अंतराच्या वर्गाशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. कुणाला कळालं हे? फील झालं पाहिजे इथं. कळालं? फिजिक्स हा फिलिंगचा विषय आहे. तुमच्या फिलिंग दुसऱ्या असतात, त्या बाजूला ठेवा आणि फिजिक्सला फिलिंग करून घ्या. कळालं काय? कोण आले का? दीप्ती लवकर या जरा. ठीक आहे, तर सगळ्यांना समजलं का? हां समजून घ्या, त्याचा अनुभव घ्या, मराठीमध्ये समजून घ्या वाटलंच तर. कळालं? पाठ तर करायचंच आहे. समजलं की पाठांतर लगेच होणार, हे तुम्हालाही माहिती आहे बरोबर. 4 वेळा पाठ करायची गरज, घोकमपट्टी करायची गरज नाही. मग हां दिवसभर पुस्तक घेऊन बसलंय ते पाठ करते संध्याकाळी विसरलंय, संध्याकाळी झोपताना त्याला काय आठवणार? असं होणार नाही कधी. समजलं तर मग माहीतच आहे, तुमच्या मेंदूला माहीत आहे ती कन्सेप्टच काय आहे. तर पाठ करायला अवघड आहे का? काहीच नाही. झालं, 2 मार्काचा प्रश्न संपला तुमचा बोर्डाचा. कळलं का? चला मोठ्यानं म्हणायचा. खतम. ओके, स्टेटमेंट खतम. अजून रिलेशन आहे. आता रिलेशन लिहूया आहे मॅथमॅटिकली. ओके ठीक आहे. डायरेक्ट प्रपोर्शन, इनवर्स प्रपोर्शन सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांचं लक्ष वर आहे, इकडं नाव घ्यायला लावू नका. आणि परत इथं रेकॉर्डिंगमध्ये सांगतो, मी जर एखाद्याचं नाव घेतलं तर त्या पोराचं इथं लक्ष नाही आहे. कळलं? मग पालकांनी हे लक्षात घ्या. चला तर रिलेशन लावूयात. आता पहिलं रिलेशन आहे, दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे. हो लिहिलं आहे आम्ही इथं. हा ग्रॅव्हिटेशन फोर्स, यापैकी ह्या दोघांना एफ म्हणूया. चला एफ, फक्त दोघंही सेम आहेत ना, मग दोघांना म्हटलं एफ. ओके, हा ग्रॅव्हिटेशन फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनचं चिन्ह माहिती आहे ना, अल्फा असं आहे की नाही. आडवं 4 मराठीतलं. कळलं? 4 नाही, ते 4चं खालचा गोल लय मोठा आहे तिथं. हां अल्फा म्हणायचं, हे असं असतं. ओके ठीक आहे. तर एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल. ओके विथ वॉट? कोणाशी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे? प्रोडक्ट ऑफ मासेसचं प्रोडक्ट, गुणाकार लिहिलाय का इथं? M1 M2. ओके माहिती ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल. एक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द वाय, असं लिहितो की नाही आपण? समजलं? आता इन्व्हर्स प्रपोर्शन कसं लिहितो रे? एक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ वाय, असं आपण 8वीला शिकलोय मॅथ्समध्ये. सांगा कसं लिहितो? कोणाला आठवते का? व्यस्त प्रमाण कसं लिहितो? हां बरोबर, गुड. मोठ्यानं बोला जरा, ज्यांना आठवते कळू दे ना कुणाला आठवते. कसं लिहितो? बरोबर, छेदात लिहितो. एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल वाय असं लिहितो आपण, आहे की नाही? एक छेद लिहितो, हे वर तर हे खाली, उलटा आहे ना प्रमाण. चला डायरेक्ट प्रपोर्शन लिहिलं इथं. आता फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. कुणाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे? कुणाला? पहिला तर एक छेदात लिहायचं आहे, ज्याला आहे त्याला छेदात लिहायचं आहे बरोबर. इन्व्हर्सला आहे कुणाला? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सच्या स्क्वेअरला. कळालं? कुणाला कळालं? अथर्व तुला दिसतंय का? हां कुणाला कळालं? हे कुणाला कळालं? हे रिलेशन कुणाला कळालं? सगळ्यांना समजलं? ठीक आहे. कळाले 2 रिलेशन. याला कंबाईन करूयात का? नाव घ्यायला लावू नका. याला कंबाईन करूयात का? याला कंबाईन करूयात आपण. हा एफ प्रपोर्शनल M1 M2 डिवायडेड बाय छेदात d². कंबाईन केलं, दोघांना एकत्र केलं. कळालं? हे की नाही? हे डायरेक्टली इन्व्हर्स, हे इन्व्हर्स छेदात लिहिलंय बरोबर. ठीक आहे, कळालं? हे झालं रिलेशन. मग आपल्याला माहिती आहे, सपोज रिलेशन असेल आणि त्याच्यातून इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं पण मिळवलेलं आपण, आहे की नाही? ह्याचं इक्वेशन कसं बनतं रे? एक्स इज इक्वल टू के वाय. कुणाला आठवतंय? बरं झालंय का तरी? हे झालंय ना? याचं इक्वेशन कसं बनतं? एक्स इज इक्वल टू के छेद वाय बरोबर. के काय येतं? कॉन्स्टंट. के काय आहे? चला हे रिलेशन आहे. इक्वेशन बनवूयात कायचं? एफ इज इक्वल टू, पण इथं के नाही, इथं कॉन्स्टंट आहे कॅपिटल जी, पण हा कॉन्स्टंटच आहे. कॉन्स्टंट घ्यायचं आपल्याला बरोबर. कॅपिटल जी आणि आहे तसं बाकीचं समान डिवायडेड बाय d². हे झाला फॉर्म्युला तुमचा कशाचा? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. समजलं? ज्याच्यात एफ काय आहे? एफ, अरे एफ बोला की. ग्रॅव्हिटेशनल फोर्स. M1 काय? M1 बरं. जी काय? जी व्यवस्थित लक्षात ठेवा, हे आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॅपिटल जी, पुढचा अजून एक स्मॉल जी येणार आहे नंतर. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू असते 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ओके ठीक आहे.
व्हॅल्यू सहित युनिट सहित पाठ करायचं. विचारलं जातं परीक्षेत. युनिट काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कळालं? कॉन्स्टंट आहे, स्थिरांक आहे, कुठंही जावा विश्वामध्ये सेम असणार दोन बॉडींसाठी. कळालं? जर त्या दोन बॉडींमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर हा कॉन्स्टंटची व्हॅल्यू सेम. पहिला कोणी फाइंड आउट केली हे पण लक्षात ठेवा. सर हेनरी कॅव्हेंडिश. कोणी? सगळ्यांना मी सरच म्हणत असतो. हेनरी कॅव्हेंडिश या सायंटिस्टने सगळ्यात पहिला ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. कळालं? ओके ठीक आहे. M1 बोला. M1 बोला म्हणजे M1 सांगा काय आहे ते. M1 इथं कोण नाही. हां बोला की अरे गरम ते किती उन्हाळा आहे बोला पटकन. M1 कोण आहे? M1 काय आहे? कुणाचं मास आहे? कुणाचं मास आहे? म्हशीचं. M1 कुणाचं मास आहे? कुठल्या ऑब्जेक्टचं? 1चं. म्हणा की M1 लिहिलंय ना. कुणाचं मास आहे? 1. सो कुणाचं? ऑब्जेक्ट 1चं मास आहे. M2 कुणाचं मास आहे? M1 M2. याचा अर्थ त्या दोघांचा गुणाकार आहे. डिवायडेड बाय D काय? D काय? डिस्टन्स आहे. कुणाचं डिस्टन्स आहे? कुणाचं? M1 आणि M. कुठून कुठलं डिस्टन्स आहे? सेंटर टू सेंटर. लक्षात घ्या. हां एज पासून नव्हे. कसलं डिस्टन्स आहे ते? सेंटर टू सेंटर. कळालं? आणि हा जो फोर्स आहे तो कुठं लागतो माहिती आहे का? सपोज हा सेंटर मी कनेक्ट केला तर त्याच्या अलॉंग लागतो फोर्स. सेंटर टू सेंटर फोर्स आहे. आणि हा सेंटर ॲक्टिंग फोर्स आहे माहिती आहे ना. हा जो फोर्स आहे तो त्याच्या सेंटरकडे लागेल. हा फोर्स आहे तो याच्या सेंटरकडे लागेल. समजलं का सगळ्यांना? कळाला लॉ? ओके सगळ्या गोष्टी कळाल्या यातल्या. हां लॉ लक्षात राहील. हे रिलेशन लक्षात राहील. फॉर्म्युला पाठ होईल. फॉर्म्युला म्हणा एकदा. F इज इक्वल टू कॅपिटल G म्हणायचं. हां F इज इक्वल टू ओके अक्षरा समजलं? ठीक आहे चला लिहून घ्या. हां तर मला आता फॉर्म्युला सांगायचा प्रत्येकानं. काय फॉर्म्युला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा? F इज इक्वल टू ओके ठीक आहे. आता त्यातलं हे जे रिलेशन आहे F इज प्रोपोर्शनल टू इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ D स्क्वेअर स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. यालाच म्हणतात इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. याला काय म्हणायचं? इन्व्हर्स स्क्वेअर लॉ. ज्या ज्या गोष्टी सांगतो ते लक्षात घ्या. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय? म्हणजे फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. आता हे न्यूटननं कुठून घेतलं? आता तुम्हाला माहिती आहे कुणीही काही सांगितलं. मागच्या वर्षी पण आपण नवीला शिकलो. न्यूटनने काही लॉज दिले, न्यूटनने काही इक्वेशन दिले, तर लोकांनी त्याला प्रूफ विचारलं की बाबा हे कुठून आणलंस का? मनाचं काय बी सांगतेस आम्हाला आणि ते रेटतेस. तसं आहे का? नाही. हे कुठून आणलंस? हे D स्क्वेअर कुठून घेतलंस? का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ द D का नाही? स्क्वेअर का? कळालं? समजतंय का? तर हे का ते का असं त्याला माणसाने प्रश्न विचारले. माणसं म्हणजे त्यावेळची बुद्धिजीवी म्हणजेच सायंटिस्ट. तुम्हाला आम्हाला काय कळणार बी नाही. पण सायंटिस्ट काय करणार? विचारणार बाबा हा प्रूफ सांगा मला. हे कशावरून घेतलंस तू? आपलं मनाचंच ठोकलंयस काय? असं नाही. तर न्यूटन हे कुठून घेतलं? कशाच्या आधारावरून घेतलं? तर हे आता आपल्याला शिकायचं. म्हणजे त्याचं प्रूफ बघायचं. आणि हे पण महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये हे प्रूफ विचारलं जातं. कळलं? हे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ जो न्यूटनने मांडला इथं हा कशावरून घेतला? सगळ्यांना कळालं का आपण काय करणार आहे आता? सगळ्यांना कळालं का आपण काय करणार आहे आता? अरे आवाजच येत नाही तुमचा का? मला ऐकू ना झाले. बहिरा झालो काय मी? मला कळण झालंय. सगळ्यांना कळालं का आता आपण काय करणार आहे? हां तर आता आपण शिकणार आहे इन्व्हर्स स्क्वेअर लॉचं प्रूफ. थोडक्यात त्यानं कुठून घेतलंय. ओके त्याच्या आधी गोष्टी लक्षात ठेवा. काय काय? तर बाबा याचा युनिट Gचं युनिट. कळलं? Gची व्हॅल्यू कुणी काढली? ओके कुणी? पहिला कुणी फाइंड आउट केली Gची व्हॅल्यू? पहिला कुणी फाइंड आउट केली Gची व्हॅल्यू? मी पुढे सरकणारच नाही त्याशिवाय. हां उत्तर सांगा. आत्ताच घेतलंय. ताट बसा. हां कुणी? अरे वाचा की. हां कोण? हेनरी कॅव्हेंडिश. समजलं? किती आहे Gची व्हॅल्यू? Gची व्हॅल्यू किती आहे? 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय kg स्क्वेअर. हे केजीला वर घेतला की kg⁻2 पण होतो. म्हणजे न्यूटन मीटर स्क्वेअर kg⁻2 असं पण ते युनिट लिहिलं जातं. कळालं? ठीक आहे. इन्व्हर्स स्क्वेअरला बघूयात. ओके आता मला सांगा. हा आहे इथं सन बरोबर. हे सगळे आकृती ओळखीच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे ना हे काय आहे? हे काय आहे? हे कोण आहे? सन. हे कोण आहे? इलिप्टिकल ऑर्बिट. आणि हा कोण आहे? प्लॅनेट. आता प्लॅनेट फिरतोय बरोबर. समजलं? आता प्लॅनेट फिरून परत तिथंच आला. फिरून परत कुठं आला? त्याच्या हाय त्या पोझिशनला आला. म्हणजे त्यानं केवढं अंतर पार केलं रे? एवढं पूर्ण एक काय म्हणू परीघ पूर्ण केला ना. आहे की नाही? आता हे सर्क्युलरच आहे थोडक्यात. म्हणजे दिसायला दिसतंय लंबवर्तुळाकार. त्याच्यात बी वर्तुळाकार आहे. आणि आहे की नाही? मग परिघाचा फॉर्म्युला सांगा. सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा फॉर्म्युला सांगा.
मॅथ्स चांगला. अरे 8वी 9वी 7वी 5वी 2री 3रीचं मॅथ्स आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल परिघाचा फॉर्म्युला काय 2πr बरोबर 2πr, ज्याच्यात आर म्हणजे काय रे इथं रेडियस, मीन रेडियस. आर म्हणजे काय इथं ही मीन रेडियस आहे, मीन रेडियस बरोबर. ठीक. एक पूर्ण वर्तुळ किंवा एक पूर्ण त्याचं जे रिव्हॉल्युशन करायला जेवढा डिस्टन्स त्यानं केलं ते म्हणजेच 2πr. आता हे एक पूर्ण रिव्हॉल्युशन करायला त्याला जेवढा टाईम लागला त्याला काय म्हणतात रे. या प्लॅनेटला एक पूर्ण रिव्हॉल्युशन कंप्लीट करायला जेवढा टाईम लागला त्याला काय म्हणतात. हां मोठ्यानं बोला, येतंय मोठ्यानं बोला. काय म्हणतात टाईम पिरियड. काय म्हणतात टाईम पिरियड बरोबर, ज्याला आपण कॅपिटल टी म्हणतो. ठीक आहे. मग आता आपल्याकडे टाईम आहे आणि हे काय आहे सर्कम्फरन्स म्हणजे डिस्टन्स आहे एक बरोबर. मग आपण याचं स्पीड काढू शकतो की नाही. स्पीडचा फॉर्म्युला काय रे डिस्टन्स अपॉन टाईम बरोबर. मग या प्लॅनेटनं किती डिस्टन्स कव्हर केलं एक पूर्ण चक्कर हे करताना. सपोज हे व्ही म्हणूयात आपण स्पीड ऑफ द प्लॅनेट. काय व्ही काय इथं स्पीड ऑफ प्लॅनेट. ओके. डिस्टन्स किती कव्हर केलं 2πr डिवायडेड बाय तेवढं अंतर पूर्ण करायला किती वेळ लागला कॅपिटल टी. म्हणजे व्हीचा फॉर्म्युला काय मिळाला तुम्हाला व्ही इज इक्वल टू 2πr/t बरोबर. कळालं. ठीक आहे. त्यानंतर हे एवढं गोष्ट कळाली सगळ्यात पहिला. आता कुठं लिहू इथं लिहितो ना तर इकडं जाऊयात. फोर्स काय असतो रे फोर्स 8वीला नाही 9वीला शिकलेला दुसऱ्या न्यूटनच्या नियमानुसार फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. काय असतं मास इंटू ॲक्सलेशन. एफ इज इक्वल टू ma. कुणाकुणाला आठवते का सगळ्यांना हो का नाही आठवत तर बुद्धीला ताण द्या. ज्याला आठवत नाही त्यांना बुद्धीला ताण द्या जरा. 9वीची पुस्तकं उघडून बघा आठवलं पाहिजे. एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. आता हे जे ॲक्सलेशन आहे ना हे लिनियर ॲक्सलेशन आहे. हे कसलं ॲक्सलरेशन आहे लिनियर ॲक्सलरेशन. पण आपली वस्तू लिनियर मोशनमध्ये नाहीच आहे. आपली वस्तू कुठली आहे वर्तुळाकार गतीत आहे ना सर्क्युलरमध्ये आहे ना. मग आता आपल्याला ॲक्सलेशन बदललं पाहिजे सर्क्युलर केलं पाहिजे. मग सपोज हा सेंट्रिपिटल फोर्स आहे याला ॲक्ट होणारा फोर्स कोणता आहे सेंट्रिपिटल बरोबर. इज इक्वल टू मास तेच मास काय बदलत नाही मास तेच राहतं. ओके. पण ॲक्सलेशन आपल्याला लिनियरचं कसलं केलं पाहिजे सर्क्युलर केलं पाहिजे. मग सर्क्युलर ॲक्सलेशनचा आत्तापुरता फॉर्म्युला लक्षात घ्या. 11वी 12वीला तुम्ही ॲक्सलेशन सर्क्युलर काय असतं किंवा रोटेशनल डायनॅमिक्स काय असते हे डिटेल्समध्ये शिकता. आत्ता आपल्याला तेवढी गरज नाही. आत्ता एवढंच लक्षात घ्या हे जे लिनियर ॲक्सलेशन आहे सर्क्युलरमध्ये त्याचा फॉर्म्युला बनतो v²/r. काय फॉर्म्युला बनतो हे कुठलं ॲक्सलेशन आहे v²/r सर्क्युलर. कळालं समजलं का. सेंट्रिपिटल ॲक्सलेशन म्हणा सर्क्युलर नाही म्हणायचं त्याला सेंट्रिपिटल म्हणायचं. मी एक स्टेप वाढवतो वाटलं तर लक्ष आहे का सगळ्यांचं ताट बसा. बऱ्याच लोकांचं बघा लक्ष इकडे तिकडे चाललंय खाली कुठेतरी इकडे तिकडे बघायला लागलेत. याला आपण म्हणतो सेंट्रिपिटल ॲक्सलेशन. फोर्स सपोज सेंट्रिपिटल असेल हा जर फोर्स सेंट्रिपिटल असेल तर ॲक्सलेशन पण सेंट्रिपिटल घ्यायला पाहिजे. मग FC बरोबर मास इंटू AC म्हणजेच कुठलं सेंट्रिपिटल ॲक्सलेशन त्याचा फॉर्म्युला काय v²/r. कळालं समजलं. ओके ठीक आहे. आता आपण काय करू इकडे रिलेशन मिळाले आपल्याला. हे रिलेशनमध्ये ह्याची व्हॅल्यू टाकू कोणाची विच. मी परत एकदा सांगतो हे पाठच झालं पाहिजे स्टेप्स. पहिला काय केलं आपण स्पीड काढलं. कोणाचं स्पीड काढलं कोणाचं आहे स्पीड हे प्लॅनेटचं. जो प्लॅनेट या सूर्याभोवती फिरतो त्याचं स्पीड काढलं. स्पीड म्हणजे काय डिस्टन्स अपॉन टाईम बरोबर. अथर्व लक्ष नाही जांभ्या देऊ नकोस. तर स्पीड म्हणजे काय डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स ह्या प्लॅनेटनं किती कव्हर केलं तर त्याच्या सर्कम्फरन्स एवढं 2πr एवढं डिवायडेड बाय त्याला टाईम किती लागला त्याला म्हणतो आपण टाईम पिरियड बरोबर. चला इथपर्यंत कळाले सगळ्यांना. इथून पुढे आपण काय केलं फोर्सचा फॉर्म्युला वापरला. फोर्स बरोबर काय असतं सरळ बसा ताट बसा बोला पटकन. फोर्स बरोबर काय असतं मास इंटू ॲक्सलेशन. हे लिनियरचं आहे हा लिनियर फोर्स आहे पण इकडे आपलं लिनियर नाही इकडे सेंट्रिपिटल फोर्स आहे. मग ॲक्सलेशन घेतलं पाहिजे सेंट्रिपिटल आणि सेंट्रिपिटल ॲक्सलेशनचा फॉर्म्युला v²/r. ठीक आहे. चला इथपर्यंत कळालं सगळ्यांना. अरे हो नाही बोला की हां चला पुढं. आता FC बरोबर मास इंटू v काय बघा v 2πr डिवायडेड बाय t. टाका तिथं व्हॅल्यू v काय आहे 2πr डिवायडेड बाय t आणि त्याचा स्क्वेअर आहे बरोबर. आणि छेदात हा आपला म्हणजे कुणाचा दुसऱ्याचा नव्हे आपला रेडियस मीन रेडियस r. कळालं समजलं. ठीक आहे. म्हणजे हे मीन रेडियस म्हणतो हे नाही हे सगळ्यांचं ॲव्हरेज घेऊन आलेलं आहे. कळलं आपण ह्याला म्हटलं तरी चालतं हे r. ठीक आहे. ओके चला आता याला सॉल्व करूयात का सिम्प्लिफाय करू. आता इथं तुमची मदत होईल का मला. सिम्प्लिफिकेशन येतं ना वर्ग काढणे हे ते सगळं येतं. सांगा m/r आहे तसंच ठेवूया. याला सॉल्व करू आपण बरोबर. चला सांगा किंवा m तसंच ठेवू याला सॉल्व करू. 2चा वर्ग
2चा वर्ग 4, पायचा वर्ग पाय वर्ग पाय स्क्वेअर, आरचा वर्ग आर वर्ग, टीचा वर्ग छेदात टी वर्ग, छेदात परत एक आर. याला सरळ करू, याला छेद एक घेतला, याला उलटं केलं तर हे परत खाली जाणार आहे, बरोबर ना? समजलं? याला छेद ना छेद एक घ्या, याला सरळ करा. चला व्यवस्थित लिहितो मी, आकडा पुढे घेतो. 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर गुणिले 1/r. बरोबर ना? इथपर्यंत कळालं सगळ्यांना? हो का नाही? हां ठीक आहे, कळलं? ठीक. आता आपल्याकडे इथं काय बघा, इथे एक आर आहे, इथे एक आर आहे, बरोबर ना? समजलं? ह्या आरला हा एक आर कट होईल का? का नाही होणार? होणार का? होणार. मग वर फक्त काय राहिला? आर राहिला. वर फक्त काय राहिला? आर. समजलं? ओके. काय राहिलं? 4m पाय स्क्वेअर आर छेद टी स्क्वेअर एवढं राहिलं, बरोबर? आता मला सांगा, ह्या आरला मला जर क्यूब करायचं असेल, क्यूब काय करायचं असेल तर मला कशानं गुणलं पाहिजे? ह्या आरचा क्यूब म्हणजे माझ्याकडे एक्स आहे, बरोबर? कळलं? किंवा राहू देत, हे कट करण्याच्या आधीच इथं करूयात आपण. इथं ऑलरेडी स्क्वेअर आहेच ना त्याचा, बरोबर? इथं स्क्वेअर आहे, इथं गुणिले 1/r आहे. मला हा जो स्क्वेअर आहे ना, स्क्वेअर ह्याच्यात अजून एक वाढवून ह्याला क्यूब करायचं आहे. म्हणजे माझ्याकडे एक्स स्क्वेअर आहे आणि याला मला करायचं आहे एक्स क्यूब. तर मला याला कशाने गुणावं लागेल? कशाने गुणावं लागेल? माहिती आहे ना सगळ्यांना, आहे की नाही? एक्स स्क्वेअरला एक्सनं गुणलं की काय बनणार आहे? एक्स क्यूब, बरोबर ना? समजलं का? मग मला सांगा, ह्या आर स्क्वेअरला आर क्यूब करायचं असेल तर कशाने गुणावं लागेल? आर स्क्वेअरला आर क्यूब करायचं आहे तर कशाने गुणावं लागेल? आरने. मग आपण काय करू? हां, फक्त गणितात आपल्याला माहिती आहे काय ॲडिशनल करायचं असेल तर ते कट झालं पाहिजे, त्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे, बरोबर ना? मग सपोज मी जर ह्याला आरनं गुणलं तर आरनं मला काय करावं लागेल? भागावं पण लागेल, जेणेकरून हे जे पूर्वीचं आहे त्याचा अर्थ बदलणार नाही. कळलं का? असं का करतो आपण ते माहिती आहे ना? गुणतो आणि भागतो, करतो तो दोन्ही बाजूला करतो, बरोबर? मग आपण काय केलं इथं सांगा मला, ह्याला क्यूब करण्यासाठी आरनं गुणलं पण आणि भागलं पण. समजलं? चला आता मग सोडवूयात. 4 चला परत ती पुढे जायच्या आधी विचारतो, इथपर्यंत कळालंय? इथपर्यंत कळालंय? इथं काय केलं? कळालंय? काय केलं इथं? आरनं गुणलं भागलं. कशासाठी गुणलं? ह्याला आर क्यूब करायचा आहे. आर क्यूब का करायचा आहे? हे केपलरच्या 3ऱ्या नियमात आहे की नाही? तिथं आर क्यूब आहे की नाही? त्याचा वापरायचा आहे इथं. कळालं? चला ह्याला इकडे लक्ष द्या. वर बघा, वर बघा. 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर इंटू आर आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर. इथं लिहितो टी स्क्वेअर आणि आर इंटू आर आर स्क्वेअर. कळालं? समजलं? कळालं सगळ्यांना? ठीक आहे. आता याच्यावर फोकस करा. ही कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, कुठेतरी भेटलेलं जत्रत आपल्याला. कुठं बघितलं? ही असं बघितलंय का उलटं बघितलंय? अथर्व लक्ष नाही तुझं, कुठेतरी बघतेस दुसरीकडेच. हां अरे हे कुठं बघितलंय आपण? केपलरच्या 3ऱ्या नियमात, बरोबर ना? बघितलंय ना? पण ते उलटं होतं. तिथं काय होतं? के बरोबर, इथं लिहितो मी, के बरोबर टी स्क्वेअर छेद आर क्यूब. मग ह्याला आर क्यूब छेद टी स्क्वेअर केलं, इन्व्हर्टेंडो केलं. नवीला शिकलोय का नाही? इन्व्हर्टेंडो. ह्याला वर घ्या, याला घ्या खाली, उचल बांगडी केली तर हे होईल 1/k, बरोबर ना? म्हणजे टी आर क्यूब छेद टी स्क्वेअरचा अर्थ आहे 1/k. पुट करूयात का? करूयात का? ह्या आर क्यूब आणि टी स्क्वेअरच्या जागेवर 1/k टाकू. सो हे बनेल तुमचं 4m पाय स्क्वेअर आणि डिवायडेड बाय हे आर क्यूब छेद टी स्क्वेअर आहे 1/k, म्हणजे छेदात लिहिलं डायरेक्ट मी. कळलं? आणि गुणिले हा 1/r आहे, आर स्क्वेअर तो बाजूला आणला. कळलं? 1/r स्क्वेअर बाजूला आणला. आर म्हणजेच काय? ह्या दोघांमधला डिस्टन्स आहे ना. काय? कळलं? समजलं? म्हणजेच. आणि इकडं कोण आहे आपला? हा एफ सी सेंट्रिपिटल फोर्स. आणि याला खेचणारा फोर्स कोण आहे? सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तोच तुमचा FG आहे ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना इथं. कळते का? हा जो इकडे लागणारा फोर्स आहे सेंट्रिपिटल, तो ग्रॅव्हिटेशनलच असतो खेचणारा. कळलं? म्हणजे हा आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, बरोबर? आता याला आपण एक कॉन्स्टंट मानलं किंवा ह्याला कॉन्स्टंट करा. आता ह्या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत खरं तर. मास पण कॉन्स्टंट असतं, के पण कॉन्स्टंट आहे आणि पाय पण कॉन्स्टंट आहे. पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे ना 3.14, त्याच्या पुढे अजून भरपूर आहे. हे सगळं कॉन्स्टंट आहे. मग राहिलं काय फक्त? म्हणजे हा जो फोर्स आहे हा इन्व्हर्सली आलं का? 1/r स्क्वेअर आलं का? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल विथ काय आहे? आरचा स्क्वेअर, जिथं आर म्हणजे डिस्टन्स, आर म्हणजे त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे. कळालं? केलं का न्यूटनने प्रूव्ह? काय सांगितलं? देअरफोर, इथं काही इथंच लिहितो, देअरफोर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असेल FC म्हणजेच हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कशाशी? कशाशी? आर म्हणजे डिस्टन्सच्या वर्गाशी. कळालं? न्यूटनने केपलरचा
कसा वापर केला, म्हणजे केपलरच्या नियमाचा कसा वापर केला आणि त्याच्यातून हे लोकांनी त्याला विचारलेलं हे कुठनं घेतलंस, त्याचं उत्तर कसं दिलं हे समजलं का तुम्हाला. हे प्रूफ विचारलं जातं. हां, व्यवस्थित स्टेप पाठ करायच्या, सांगायचं मला न बघता सांगा. पहिला काय केलं आपण, पहिला स्पीड काढलं. कुणाचं, आता त्याला केपलरचं वापरायचं आहे. केपलरनं प्लॅनेटविषयी सांगितलेलं बरोबर. त्यानंतर स्पीड काढल्यानंतर 2πr डिवायडेड बाय कॅपिटल टी काढल्यानंतर फोर्सचा फॉर्म्युला वापरला न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार, आहे की नाही, दुसऱ्या इक्वेशन नियमानुसार बरोबर. त्यानंतर सेंट्रिपिटल ॲक्सलेशनचा फॉर्म्युला वापरला v²/r. त्यानंतर वीची किंमत टाकली. इथं नुसतंच माझ्याकडे बघू नका, झोपू नका, मी काय इथं डान्स करत नाही, इकडे लक्ष द्या. हां, v²/r, वीची किंमत टाकली तर 2πr/t. त्याचं सोडवत गेलो, 2चा वर्ग घेतला, 2चा वर्ग 4, पायचा वर्ग पाय वर्ग, rचा वर्ग r वर्ग, टीचा वर्ग टी वर्ग, छेदात परत r बरोबर. खाली इकडं परत रिअरेंज केलं, सिम्प्लिफाय केलं. बरीच लोक अजून सुद्धा झोपत पेंगतायत, काय काय करतायत, असू दे, चला लक्ष द्या बरोबर. ह्याला वेगळं केलं, 4m² वेगळं लिहिलं इथं, 4m² हा r² आणि ह्याला वर घेतलं इकडं, हां सॉरी, ह्याला सिम्प्लिफाय केलं, 1/r आलं. ह्याला आता आपल्याकडे r² आहे, ह्याला केपलरच्या ह्याच्यातनं प्रूव्ह करायचं असेल तर केपलरच्या ह्याच्यात तर r³ आहे, ह्याला r³ केला पाहिजे. r³ करण्यासाठी काय केलं इथं, आरनं मल्टिप्लाय डिवाइड केलं, त्याची व्हॅल्यू पण नाही बदलली पाहिजे, अर्थ नाही बदलला पाहिजे बरोबर, कारण की कॅन्सलच होतं. जे काय करताय ते तुम्ही ॲडजस्टमेंटसाठी करताय. झालं, केलं, मल्टिप्लाय केलं, इकडे r² आलं बरोबर. मग आम्हाला इथं दिसलं काहीतरी r³ डिवाइडेड बाय t², आणि आम्हाला माहिती आहे हे काय आहे, केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार काहीतरी दिसतंय, ते लिहिलं इथं, त्याला उलटं केलं आणि त्याची व्हॅल्यू टाकली इथं. r³ ची व्हॅल्यू आहे 1/k टाकली इथं, आहे की नाही. आणि ह्याला वेगळा काढला बाजूला दाखवायला लोकांनाच दाखवायचं होतं ना त्याला, समजलं. आणि हे 1/r² त्यानं दाखवलं. म्हणून हा जो सेंट्रिपिटल फोर्स, जोच ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा इनवर्स असतो आणि स्क्वेअर असतो त्याच्या डिस्टन्सला. समजलं, कुणाला कळालं आता, 2-3 वेळा घेतले. हां, चला, न बघता येणार आहे का, नाही येणार, बघून लिहा. आता घरी गेल्यावर व्यवस्थित प्रॅक्टिस करा, लिहून घ्या व्यवस्थित.